गाडीची टायरची हवा काढल्यानंतर संजय निरुपम तिथंच थांबून होते। तेवढ्यात घोषणाबाजी त्यांच्या विरोधामध्ये सुरू झाली। पोलिसांनी एका व्यक्तीला पकडल्याचं सुद्धा आपण बघितलेलं होतं। त्यामुळे हे सगळं नेमकं कुणी केलं हा सवाल उपस्थित होतोय आणि या सगळ्या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विजय वंजारा हे थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत। विजय, काय सांगाल? काही जणांना पोलीस ताब्यात घेताना आपल्याला दिसतायत, नेमकं काय घडतंय दहिसरमध्ये? नक्की बोरिवली पश्चिम येथील गणपत पाटील नगर इथे या काही मनसेचे कार्यकर्ता यांच्याकडून संजय निरुपम यांना विरोध करण्यात आलं होतं। विरोध करण्याचं कारण नेमकं की मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून संजय निरुपम हे स्वतः गणपत पाटील नगर इथे काही रिक्षा पर्यंत चालक आहेत त्यांच्याशी संवाद साधणार होते आणि तसेच त्यांनी या मुद्द्यावरती या निर्णयावरती त्यांनी विरोध केला होता की कुठलाही परमिट रद्द केलं जाणार नाही। पण तसेच मात्र या कार्यक्रमाला आता मनसेकडून विरोध करण्यात आला आहे। मराठी स्थगितीच्या मुद्द्यावरून मनसे निरुपम यांच्या कार्यक्रमाला आक्षेप घेतला असून पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेलं आहे। सध्या या मनसेच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आली। संजय निरुपम यांच्या गाडीवरती दगडफेक केली। त्यांच्या गाडीची काच फुटलेली आहे। सध्या निरुपम ज्यावेळी निघत होते त्यावेळी हा बंदोबस्त निघाला। मनसेचे कार्यकर्ते जे होते ते संतापलेला पाहायला मिळाले होते। मग विजय, संजय निरुपम कुठे आहे सध्या? ही जी गाडी चालली आहे त्याच्यामध्ये तर नाहीये ना, ज्याच्या मागे काही लोक धावताना दिसत आहेत? त्या संजय निरुपम हे स्वतः त्या गाडीमध्ये होते। ती एक्सयूव्ही वरती जा बसा आणि चर्चा करा ना तिकडे। इथे येऊन या गरिबांची माती कशाला भडकावताय? उद्या तुम्ही इथून माती भडकावून जाणार, ते आमच्या अंगावर येणार, आम्ही त्यांच्या अंगावर जाणार। तुम्हाला संप करायचा आहे खुशाल करा। आमच्या अमित साहेबांनी स्पष्ट सांगितलंय, तुम्हाला संप करायचा असेल खुशाल करा। 4 मेला तुम्हाला संप करताना आमचा मराठी रिक्षा चालक जो चालवत असेल त्याच्या जर आड गेलात आम्ही रस्त्यात मारणार, एवढं लक्षात ठेवायचं। या संजय निरुपमने पण लक्षात ठेवायचं आणि उद्या जे काय होईल त्याला जबाबदार हा संजय निरुपम असेल। तुम्ही अपशब्द वापरून त्यांची घोषणाबाजी केल्या जात आहेत, कसं? ज्याची लायकी फक्त लोकांची माती भडकावून राजकारण केलं जातं ना, त्यांनी आमच्या दहिसर विधानसभेत पायच ठेवू नये। स्वतःची लायकी नसताना इकडे येऊन जे लोकांचे हे करतायत ना, इथे त्यांना कोणी बोलवलं नव्हतं, हे समोरून आलेत। अरे 4 माणसं आहेत, त्यांच्यापेक्षा आमचा मॉब बघा। इकडे लोकच नाहीत त्यांच्यासाठी आलेली, इथे फक्त यायचं, आपली राजकारणात पोळी भाजून घ्यायची आणि आपलं राजकारण चालवायचं, एवढं फक्त काम उरलंय त्या निरुपमला। तुमच्या हाताला दुखापत सुद्धा झालेला आहे। एवढ्या मोठ्या गर्दीत तुम्ही स्वतः आलेला धक्काबुक्की होते, पण मराठी भाषेसाठी आम्ही काहीही करणार आणि कुठपर्यंत पण जाणार। आता फक्त पोलिसांना पुढे केलं म्हणून नाही तर संजय निरुपम इथून असा गेला नसता। तरी तुमचा इशारा काय असता संजय निरुपम यांना? इशारा एकच, आता निघ, नाही तर तुझं काय खरं नाही। नक्की आपण पाहिलं तर संजय निरुपम यांना एक इशारा दिला जातो, तुम्ही इथून निघून जावा नाही तर खरं नाही असं म्हटलं जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह विजय वंजारा, न्यूज 18 मराठी, मुंबई। आपली प्रतिक्रियाही दिलेली होती आणि त्यानंतर मात्र त्याच वेळेला कुणीतरी त्यांच्या गाडीची हवा काढली, टायरची हवा काढली आणि अशामध्ये काही वेळ त्यांना तिथे थांबून राहावं लागलं। मात्र नंतर दुसरी गाडी घेऊन ते निघून गेल्याचं दिसतंय। तर त्यांच्या मागे काही जण धावत होते, त्यांच्या गाडीवर दगड टाकण्यात आले अशी माहिती समोर आलेली आहे, दगडफेक करण्यात आली अशी। हेही सुद्धा आता प्रश्न पडलेला आहे, कारण याच गाडीने संजय निरुपम स्वतः आले होते। याच गाडी आपण पाहिलं की MS04 JP 4455 अशी ही आहे गाडीचा क्रमांक। संजय निरुपम हेल्पलाईन असेही सुद्धा आपण या फलक पाहू शकतो। आता मागची जी टायर आहे या टायरची पूर्णपणे हवा काढण्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं पुन्हा एकदा आपण माझ्या कॅमेरामॅनला मी विनंती करतो की आपण ही दृश्य पुन्हा दाखवा। टायरची जी हवा काढण्यात आलेली आहे, संजय निरुपमची गाडी ही आता पुढे जाणार का हेही सुद्धा प्रश्न पडलेला आहे। या गाडीच्या टायर आपण पाहिलं तर नेमका हवा नाही आहे, मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून ती हवा काढण्यात आलेली आहे। टायर आता पंक्चर झालेली आहे। आज आपण मनसेच्या निरुपम यांच्या चालकांना विचारू, काय सांगणार? तुमच्या गाडीची हवा काढण्यात आलेली आहे? हो, काढलेली आहे। ते लोक कोणी काढलेली आहे? आम्हाला आपण त्याच्या चालकाकडून विचारू। संजय निरुपमचे ड्रायव्हर आहेत। तुमच्या गाडीची हवा काढण्यात आलेली आहे, आता मनसे लोकांनी काढलेली आहे आमची गाडीची हवा। आता काय करायचं ते बघा। गाडी पुढे जाणार का? जाणार ना, ते आता काय करू। पण निरुपम आता कसे तुमच्या गाडीने जाणार की वेगळ्या वाहनाने जाणार? नाही, याच्यामध्ये जाणार, नाही तर दुसरे वाहन आहे आमच्याकडे ते। नक्की याच गाडीने ते जाणार, त्यांच्या चालकांचं असं म्हणणं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह विजय वंजारा, न्यूज 18 मराठी, मुंबई।
विजय वंजारा यांनी तिथला आढावा घेतला आणि आपण बघितलेला आहे कशा पद्धतीनं भर रस्त्यामध्ये संजय निरुपम यांची गाडी उभी आहे, कारण त्यांच्या गाडीच्या टायरची हवा काढली आणि ती मनसेनं काढल्याचा आरोप केला जातो त्यांच्या चालकाकडून. मात्र थोड्याच वेळापूर्वी संजय निरुपम इथं थांबून होते, त्यांना जाता येत नव्हतं, पण दुसरी एक गाडी घेऊन ते निघून गेले आणि त्यांच्या मागे सुद्धा काही जण धावताना आपल्याला दिसून आलेले होते. त्यांच्या गाडीच्या टायरची हवा काढली, त्याचबरोबर तिथं दगडफेक केल्याची माहिती ही समोर आलेली होती. त्यामुळं आणि एकूणच मनसेकडून इशारा सुद्धा देण्यात आला आहे. मनसेचे काही पदाधिकारी इथे होते आणि त्यांनी संजय निरुपम यांना इशारा दिलाय, तुम्ही इथं येऊन भाषण का करता असा सवाल त्यांनी विचारलेला आहे. तरुणांची या रिक्षा टॅक्सी चालकांची माथी भडकवू नका असंही मनसेकडून सांगण्यात आलेलं आहे. जर त्यांनी काही केलं तर आम्ही सुद्धा काहीही करू आणि तणाव निर्माण होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही इथं येऊ नका. तुम्हाला जर बोलायचंच असेल तर वरिष्ठ स्तरावर तुम्ही बोलणी करा असं सुद्धा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि अमित ठाकरे यांनी जो इशारा दिलेला होता, जर ते आमच्या अंगावर आले तर आम्ही सुद्धा त्यांना सोडणार नाही असंच काहीसं हे मनसेचे पदाधिकारी म्हणताना दिसतात. मात्र तेवढ्यात पोलिसांचा इथं मोठा बंदोबस्त आहे आणि पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतल्याचं सुद्धा आपण बघितलंय. पण हे जे कार्यकर्ते आहेत ते मागे हटायला तयार नाहीये अशी काहीशी सिच्युएशन दहिसरमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळते. न्यूज 18 मराठीवर एक्सक्लुसिव्ह अशी ही दृश्य आपण मुंबईच्या दहिसर मधली बघू शकतोय. इथं संजय निरुपम यांनी हजेरी लावलेली होती, मात्र त्याच्यानंतर इथं तणाव वाढल्याचं दिसतंय, गोंधळ झाल्याचं पाहायला मिळतंय.